नमस्कार. शकुनीच्या मनामध्ये प्रचंड राग आहे आणि हा राग तो कशाही स्वरूपामध्ये व्यक्त करतोय. म्हणजे महाभारताच्या कथेला आपण जर शापाची पापाची कसलीही कथा म्हटलं तरी अजून एक त्यात जोडायला पाहिजे, ते म्हणजे शकुनीच्या सुडाची सुद्धा ही कथा आहे. एक जोडलं पाहिजे त्याच्यामध्ये, कारण शकुनीच्या मनातच तो राग आहे. मागच्या भागामध्ये आपण बघितलंय तो सगळा राग कसा आहे, काय आहे, आणि त्यानं ठरवून हे सगळं केलेलं आहे. ठरवून त्याची कुटिल बुद्धी शकुनीनं ठरवून वापरलेली आहे. गांधार नरेश शकुनीला हे सगळं करायचं होतच. म्हणजे माहेरचा माणूस आला की कसं हे आपण त्यामध्ये बघितलंय. भीम हा त्यांच्यातला सगळ्यात शक्तिशाली. भीमाची ताकदही प्रचंड, म्हणजे अगदी अनेकांना आपल्या दोन्ही हातात करकचून आवळून धरून गोल गोल फिरत फेकून टाकणारा भीम हा कौरवांच्यासाठी एक मोठी समस्या झाला होता. प्रचंड शक्ती भीमाच्या मध्ये जशी होती ना, तसा भीमाचा एक अजून प्रॉब्लेम होता. स्टॅट अनालिसिस केलं पाहिजे ना. जशा स्ट्रेंथ आपण बघतो, जशी शक्तिशाळ आपण बघतो, तशी काही न्यूनत्व सुद्धा असतात. तसं भीमाचं एक न्यूनत्व होतं. ऐन कुमार वयातून तारुण्याकडे जाऊ लागलेल्या भीमाचं एक न्यूनत्व असं होतं की त्याला खाणं दिसलं की भीम बिघडायचा. प्रचंड भूक लागायची, प्रचंड शक्तिशाली, आणि खायला काही मिळणार म्हटलं की अगदी अधाशासारखा तुटून पडायचा. मी बकासुरासारखा यासाठी म्हणत नाहीये की अजून बकासुराची कथा यायची आहे, ती भीमाच्या पुढच्या संकटापैकी एक आहे, त्यामुळे बकासुरासारखा म्हणत नाही. अधाशासारखा तुटून पडायचा. खाणं दिसलं की त्याला सुचायचंच नाही, काही करायचं आणि खाऊन टाकायचं. त्याचा हा प्रॉब्लेम, भीमाचा हा स्वभाव कौरवांना चांगला ठाऊक होता. मग भीमाचा काटा काढायचाच हा निर्णय कौरवांनी घेतला आणि भीमासाठी खूप सुरेख खीर बनवली. खूप सुरेख खीर बनवली, फक्त भीमासाठी बनवली आणि बरी मोठी बनवली. आणि त्या खीरीत विष टाकलं गेलं. विष यासाठी टाकलं की भीमानं ती खीर खावी आणि भीम मरून जावा, आणि पुढे कोणताही पुरावा शिल्लक राहू नये यासाठी सुद्धा कुटील डाव रचले गेले होते. यासाठी सुद्धा कुटील डाव रचले गेले होते. भीमानं अधाशासारखी ती विषयुक्त खीर खाल्ली आणि खीर खाल्ल्यानंतर त्याला ग्लानी आली, भोवळ आली. आणि भोवळ आलेला भीम जसाच निद्राधीन झाला, खरं तर भावावर विश्वास ठेवून आला होता, ठेवायला नको होता, पण खाणं त्याचा मोह कुठे सुटतो, तो मोह सुटला नाही आणि त्यानं ती खीर खाऊन भोवळ आल्याबरोबर भीमाला लाकडाच्या मोळ्यावरती हातपाय बांधण्यात आले, पुढे गळून पडू नये म्हणून. आणि नदीच्या वाहत्या प्रवाहात भीमाला टाकण्यात आलं. हातपाय बांधलेले भीम त्या मोळ्यावर टाकलेला, कसाही करून बुडावा, त्याचं जलचरांनी त्याचं मृत शरीर कुरतडून खाऊन टाकावं, हीच त्यामागची योजना. नदीच्या प्रवाहात टाकलं आणि टाकल्याबरोबर त्या नदीमध्ये काही नाग सुद्धा विहार करत होते. खरं तर नागाचं काम डसणं आहे, त्या नदीमध्ये नाग होते. आता या नागांना कळलं की नदीत काहीतरी पडलंय, आणि मग या नागांचा एक तिथला प्रमुख होता, त्या नागांच्या एकूण टोळीचा प्रमुख होता, त्याचं नाव आर्यक. या आर्यक नागाने भीमाला ओळखलं. तो म्हणला, हा काही साधा माणूस नाहीये, कोणी सामान्य जीव नाहीये, याला आपल्याला वाचवायला हवं, हा आपला सोयरा आहे. सोयरा कसा हे पण सांगतो पुढे. मागच्या कथेतही कुंतीला कशी मदत झाली आहे तिच्या आप्तस्वकीयांची, हे पण मी सांगितलं होतं. बघा इथे आता पुन्हा ते उपयोगाला येते. त्या आर्यकाला हा हस्तिनापूरचा एक राजकुमार भीम आहे याची जाणीव झाली, आणि ती जाणीव झाल्याबरोबर त्याने आपल्या नागाच्या मदतीनं लाकडी मोळ्यावर असलेल्या भीमाला सोडवलं आणि त्याच्यामध्ये जे खिळीतून विष गेलेलं होतं ना, ते सगळं विष काढून घेतलं. शरीरातलं विष निघून गेल्यामुळं भीमाला जराशी शुद्ध आली, आणि शुद्धीवर आलेल्या भीमाला घेऊन ते आपल्या नागराजाकडे गेले. हा नागराज म्हणजे वासुकी. या वासुकीचा निवास भोगावती नगरीमध्ये असायचा. या पाण्यातल्याच भोगावती नगरीमध्ये वासुकीच्या समोर भीमाला उभं करण्यात आलं. वासुकीनं मोठ्या प्रेमानं भीमाकडे बघितलं आणि म्हणाले, भीमा, तू आमच्यापैकीच एक आहेस,
त्यालाही आश्चर्य वाटलं, मी तर माणूस, हा वासुकी नाग, आमच्यापैकीच एक कसा काय? तो म्हणाला, तुला सांगतो ते ऐक. तुझी आई कुंतीभोज राजाची कन्या म्हणून जरी ओळखली जात असली, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, महाभारत समजून घ्यायचं असेल तर वारंवार फ्लॅशबॅक मध्ये जावं लागतं, सारखं मागं जावं लागतं, पुढे यावं लागतं, मागं जावं लागतं, पुढे यावं लागतं, मग महाभारताची कथा जराशी नीट समजू लागते. अजून हे काय नवीनच आलं मध्ये असं वाटण्याची शक्यता असते. आणि मी मागे ती कथा सांगून ठेवली आहे तुम्हाला. कुंतीभोज नावाच्या राजानं पृथा नावाच्या मथुरेच्या राजाच्या यदुवंशीय राजाच्या कन्येला दत्तक घेतलेलं होतं. आता जो हा यदुवंशाचा प्रमुख आहे यदू, त्या यदूचा विवाह झाला होता एका नागकन्येशी. धूम्रवर्ण नावाचा एक नाग, त्याची कन्या ही यदूची पत्नी होती. म्हणून यदू हा नागलोकांचा जावाई झाला होता. आता या यदूच्या वंशातीलच पृथा म्हणजे कुंती, जी भीमाची आई, धूम्रवर्णाची नागकन्या, ही याच्या मूळ आईपैकीची एक कुंतीच्या. म्हणून कुंतीच्या अंगात सुद्धा नागवंशाचं रक्त आहे. बघा, कुंतीच्या अंगातही नागवंशाचं रक्त आहे. आणि कुंतीचा पुत्र भीम, म्हणून त्याच्याही अंगात नागवंशाचं रक्त आहे असं वासुकीला वाटतं. आणि हा तर आपला आहे असं समजून भीमाला वासुकी मदत करतो. विष तर काढून घेतो, पण नाग लोकातलं एक विशिष्ट पेय भीमाला प्यायला दिलं जातं. त्या पेयाचा परिणाम असा असतो की पुढे भीमाच्या वरती कोणत्याही विषाचा परिणाम होणार नाही, कसल्याही विषाचा परिणाम होणार नाही. त्याचा फायदा पुढे भीमाला त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये झालेला आहे. कोणत्याही विषाचा परिणाम होणार नाही, कोणतंही जहाल विष त्याच्यावर परिणाम करणार नाही हे सांगितलं जातं. आणि ते विष पितो, भीमाला आराम दिला जातो. काही काळ तिथं भीम आराम देखील करतो. त्याची तिथे नागलोकामध्ये सरबराई होते. काही कथा असं सांगतात, आता ही मूळ महाभारतातली व्यासाची कथा आहे का नाही याविषयी अनेक जणांचे वाद आहेत, पण कथा असं सांगतात. या कथांच्या मध्ये वेगवेगळे पण असल्यामुळे या कथा खोट्या वाटतात. कारण राजस्थानामध्ये जी लोककथा सांगितली जाते त्यामध्ये नागांनी आपली एक कन्या भीमाला विवाह करून दिली होती असंही सांगितलं जातं राजस्थानातल्या लोककथेच्यामध्ये. आणि नागकन्या आणि भीम यांच्यापासून झालेल्या अपत्याला बर्बरिक असं नाव देते राजस्थानामधली लोककथा. आता बर्बरिकची कथा वेगळी आहे. भीम हिडिंबा यांच्यापासून निर्माण झालेला पुत्र घटोत्कच आणि घटोत्कचाचा पुत्र आहे बर्बरिक. आता ही एक वेगळी कथा आहे. त्या बर्बरिकाचा पुढे कृष्णानं कसं कृष्णाच्या चरणावर बर्बरिकानं आपलं मस्तक अर्पण केलं वगैरे ही सगळी कथा आपण पुढे भविष्यात बघणार आहोत. पण राजस्थानातील लोककथा ही नागकन्या आणि भीम यांचा पुत्र समजते बर्बरिकाला. तर ओडिशामधली एक वेगळीच कथा आहे. त्या कथेच्या मध्ये याला नाव दिलंय बिलाल सेन, म्हणजे भीमाचा विवाह झालाय अशी धारणा ओडिशामधल्या लोककथामध्ये देखील आहे आणि राजस्थानातल्या मधल्या लोककथामध्ये देखील आहे. पण याचा कुठे संदर्भ अन्य कथांच्या मध्ये अथवा महाभारताच्या कथेमध्ये सापडत नाही. पण आपण ओघात उल्लेख येतोय म्हणून या लोककथांचा देखील उल्लेख करून सोडून देतोय. भीम तिथून बाहेर पडतो तोपर्यंत 14-15 दिवसाचा कालावधी गेलेला आहे. आणि इकडे सगळे पांडव शोकसागरात आहेत. इतकंच काय तर भीमाचं प्रेत मिळालं नाही म्हणून सगळ्या उत्तरक्रिया करून त्याच्या गोड जेवणाचा विधी सुद्धा हस्तिनापूरला चालू आहे. आणि ज्या क्षणाला गोड जेवणाचा विधी चालू आहे त्या क्षणी भीम तिथे हजर होतो. आता बघाओ, हा खाल्लंय म्हणून गेलाय आणि खायच्या दिवशी परत आलाय. सगळ्यांना पांडवांना अत्यंतिक आनंद होतो आणि कौरवांचा मात्र हिरमोड होतो. या हिरमोडासोबतच नवीन डाव आखला जातोय. आता इथे अजून एक लोककथा आहे ती तुम्हाला मी सांगतोय. भीमानं तिथं आल्याबरोबर सगळे आप्तस्वकीय जमलेले आहेत हे बघतो आणि तो म्हणतो की आता सगळे जमलाच आहात जेवायला, तर मी तुम्हाला माझ्या हाताने एक पदार्थ करून खाऊ घालतो. मग पाकशाळेत असलेल्या सगळ्या भाज्यांचं एकत्रीकरण करून
त्याला सगळ्या मसाल्यांचं भाज्यांचं एकत्रीकरण करून नारळाचं दूध काढून त्याची एक वेगळाच पदार्थ बनवतो भीम आणि तो खाऊ घालतो. मला वाटतं या पेयाला या खाद्यपदार्थाला दक्षिणेमध्ये अवियल असं म्हणतात. हा अवियल पदार्थ दक्षिणेत जरी चालत असला तरी इकडे उत्तरेत मात्र त्या पदार्थाला 14व्या दिवशी भीमानं तो केला म्हणून निषिद्ध मानला गेलेला आहे. पण त्या दिवशी भीम परत येतो आणि सगळ्यांना पांडवांना भीमाच्या हितचिंतकांना आनंद होतो आणि कौरवांच्या डोक्यामध्ये आता यांना संपवायचं तरी कसं हा एक नवा प्रश्न पडलेला असतो आणि त्या नव्या प्रश्नातूनच एका नव्या षडयंत्राचा जन्म होऊ लागतो आणि हे षडयंत्र पुढे अजूनच भयंकर असतं. त्यातूनही काही अजून भयंकर गोष्टी घडणार आहेत. कथानकात कथानक घडत जात आहेत, तीही आपण बघणार आहोत. तोपर्यंत या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.